कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय चौफेर महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामध्ये झालेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस या राड्याच्या संदर्भातली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केली आणि यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधामध्ये चांगलाच आक्रमक असा पवित्रा घेतलाय। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरामध्ये आंदोलन केलंय। भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील यावेळेला मैदानात उतरलेले दिसले। यावेळेला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान असा राडा झाला। भाजपकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय, कारण यामध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी झालेत, तर महिला पोलीस कर्मचारी देखील या राड्याच्या दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेत। यानंतर आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या पुणे पोलीस आयुक्त आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली। अखेर काही वेळाच्या नंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। आपण बघू शकतो पोलिसांना पुणे पोलिसांची चूक आहे। पुणे पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, म्हणून हा प्रकार घडलेला। मागची 2 तास झाले भाजपने या ठिकाणी तळ ठोकून आहेत, पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही आणि उलात एक मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय। असा असताना पुणे पोलिसांचा प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची केली। जे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुष आहेत आणि टिपू सुलतान याची क्रूरता सगळ्या देशाला माहिती। त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी आम्ही दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती आता पलटवार केलाय।